Good afternoon, everyone. इथे बघा, आजच्या क्लासमध्ये आपण जे काही MCQ सुरू करतोय ते कशाच्या रिलेटेड असणार आहे? ड्रग डोसेज फॉर्म आणि काही टॉपिक वरती न्यूरोफार्माकोलॉजीच्या टॉपिक वरती इथे MCQs तुम्हाला इथे विचारले जातील. तर इथे आपण सुरुवात करूयात. सर्व स्टुडंट्सनी ट्रायच करायचं की मला जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सांगा. जर तुम्ही लवकर सांगितलं तर मी जास्तीत जास्त क्वेश्चन्स इथे कव्हर करू शकते. First question, which dosage form provides the fastest onset of action for drug administered orally? Fast action इथे दाखवली जाते. Solution, capsule, tablet, enteric coated tablet. What is the correct answer? Option number 1, solution, B, tablet, C, capsule, and D, enteric coated tablets. Yes, what is the correct answer? इथे बघा, आपण क्लासमध्ये मी खूप वेळेस तुम्हाला सांगितलंय की ज्यावेळेस टॅबलेट एंटेरिक करतील फर्स्ट पास मेटाबॉलिझम होणारे बायो अवेबिलिटी ही कमी होते. कॅप्सूलच्या बाबतीत पण ते सेम गोष्ट आहे. आणि जर तीच तुम्ही टॅबलेट कॅप्सूल्स बद्दल बघितली, एंटेरिक कोटेड टॅबलेट्स बद्दल बघितली, सेम गोष्ट असणार आहे. पण हे कोणत्या फॉर्म मध्ये आहेत? सॉलिड फॉर्म मध्ये असणार आहे. आणि कोणताही ड्रग बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब होण्यासाठी ते सोल्युबल फॉर्म मध्ये पाहिजे. सोल्युबल कोणतं असतं? सॉलिड का जास्तीत जास्त लिक्विड सोल्युबल असणार आहे? तर लिक्विड सोल्युबल असल्यामुळे याचा आन्सर काय? सोल्युशन. ओके, फास्टेस्ट ऑनसेट ऑफ ऍक्शन या गिव्हन एक्झाम्पल्स मध्ये तर सोल्युशन्स द्वारे दाखवले जातं. नाउ क्वेश्चन नंबर 2, एंटेरिक कोटेड टॅबलेट्स आर डिझाइन टू. का करण्याची गरज आहे? त्यांना एंटेरिक कोटेड करण्याची का गरज आहे? ऑप्शन 1, dissolved in the intestine, protecting the drug from gastric acid. Option 2, dissolved rapidly in the mouth. Option C, release drug in the stomach only. Option D, enhance bitter taste. Yes, what is the correct answer? एंटेरिक कोटेड करणं का गरजेचं आहे किंवा का केलं जातं? क्वेश्चन पण द्या आणि क्वेश्चनच्या पुढे आन्सर. बरोबर आहे वैष्णवी, आफ्रिन आन्सर बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर होतं ऑप्शन ए. व्हॉट इज द करेक्ट आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 2? जे एंटेरिक कोटेड आहे तर इथे इम्पॉर्टंट काय? जे काही ड्रग रिलीज केलं जाईल ते तुमच्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये व्हावं. स्मॉल इंटेस्टाईन त्यासाठी टॅबलेट्सला एंटेरिक कोटेड केले जातात. That is dissolved in the intestine, protecting the drug from gastric acid. Gastric acid shows larger kiva higher acidity. Okay, so the acidity can disintegrate the functional group of drug. Okay, the drug you consume can be disintegrated by the acidity of the stomach. That's why to prevent the drug from getting disintegration, the tablets are coated. Option A is the correct answer. Now, question number 3, sustained release dosage forms are designed primarily to. Read the question properly. Sustained release, that is a slow release of drug. Slow release. Sustained release is nothing but slow release. What's the need for slow release? Maintain drug plasma level over a prolonged period during dosing frequency is the first option. Second option is achieve immediate drug release. Option C, bypass first pass metabolism. And option D, increase drug degradation.
Question number 3, what is the correct answer? वैष्णवी, बरोबर आहे आन्सर. समजतोय क्वेश्चन तुम्हाला? सस्टेन रिलीज म्हणजे काही एखाद्या ड्रगला कन्झ्युम केल्यानंतर त्याचा रिलीज स्लोली होतो, म्हणून काय केलं जातं, तो एक प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन बॉडीमध्ये लॉंगर टाइम पर्यंत राहणार आहे. ओके, इथे जे काही फ्रिक्वेन्सी ऑफ टेकिंग मेडिकेशन किंवा ड्रग्स आहे ती किती काय होईल, कमी होईल. ऑप्शन बी काय होता, इमिजिएट रिलीज ऑफ ड्रग. जर इमिजिएट रिलीज करायचं होतं तर सस्टेन रिलीज ऑफ मेडिकेशन्स आर नॉट टेकन. दुसरा आहे बायपास फर्स्ट पास मेटाबॉलिझम. फर्स्ट पास मेटाबॉलिझमने जे काही लिव्हर आहे ते काय करणार आहे, बायो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ड्रग करतं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केले व्हॉट इज फेज 1 अँड फेज 2 टाइप ऑफ बायो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ड्रग. ते होणार आहे का? येस, पण इथे ऑप्शन हा रॉंग आहे. आणि इन्क्रीज ड्रग डिग्रेडेशन ऑफ ड्रग हॅपन्स वेन द ऍसिडिटी इज लार्जर. तर हा पण ऑप्शन इथे चुकीचा असणार आहे. ऑप्शन नंबर 1 इज द ओनली करेक्ट आन्सर. नाउ क्वेश्चन नंबर 4, which excipient category helps a tablet break apart from administration? Very important. Disintegrant, lubricant, binder, gradient. Question number 4. आता कोणतंही मेडिकेशन जर बनवलं जातं, कोणतंही ड्रग बनवलं जातं, त्याच्यामध्ये 2 टाइप्स असतात, 2 कंपाऊंड्स प्रेझेंट असतात. एक असतो एक्सिपियंट आणि दुसरा प्रेझेंट असणारे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. वन इज एक्सिपियंट प्लस द अदर कंपाऊंड इज API. API इज ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. जो काही तुमच्या बॉडीमध्ये ॲबनॉर्मल फंक्शनिंग आहेत त्याच्यासाठी जे तुम्ही मेडिकेशन्स घेता त्याला क्युअर करण्यासाठी जो काय एक पर्टिक्युलर पार्टिकल किंवा एक एलिमेंट जो असतो त्याला म्हटलं जातं API, ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. आणि बाकीचे जे काही एलिमेंट्स प्रेझेंट असतात ते काय हेल्प करणार आहे, कलरिंग द मेडिकेशन. ओके, ल्युब्रिकंट प्रॉपर्टीज दाखवतात. बाइंडर म्हणून त्या एक्सिपियंटला इथे ऍड केलं जातं. सो हिअर जे हेल्प करतात टॅबलेटला ब्रेक अपार्ट फ्रॉम आफ्टर ऍडमिनिस्ट्रेशन. एकदा टॅबलेट कन्झ्युम केल्यानंतर त्यांना डिसइंटिग्रेट करण्यासाठी, जर डिसइंटिग्रेट नाही झालं तर ऍब्झॉर्प्शन होणार नाही, जर ऍब्झॉर्प्शन नाही झालं तर डिस्ट्रीब्युशन नाही होणार. ओके, हे सगळे इंटरलिंक्ड आहेत. सो ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. डिसइंटिग्रेट जे टॅबलेटला ब्रेक डाऊन करण्यासाठी हेल्प करतं. नाउ क्वेश्चन नंबर 5, magnesium stearate is commonly used in tablet formulation as a. magnesium stearate हा काय म्हणून यूज केला जातो बॉडीमध्ये? ल्युब्रिकंट, डिसइंटिग्रंट, स्वीटिंग एजंट आणि प्रिझर्वेटिव्ह. मॅग्नेशियम स्टेरेट ॲज अ स्वीटिंग एजंट म्हणून यूज केला जाईल? नो, इट्स नॉट द करेक्ट आन्सर. प्रिझर्वेटिव्स रॉंग. डिसइंटिग्रंट्स नो, ॲज अ ल्युब्रिकंट इट्स युज्ड. ओके, हे जे काही तुम्ही स्टडी करताय हे जर तुमच्या नोट्समध्ये नसेल हे पॉइंट्स तुम्हाला ऍड करायचे. जे टेस्ट सिरीज दिल्या जातील त्याच्यामध्ये जे काय ऍडिशनल पॉइंट्स आहेत ते तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये ऍड करायचे. बाइंडर्स काय असतात? अ बाइंडर इन टॅबलेट फॉर्म्युलेशन फंक्शन्स टू. नावावरूनच कळत असेल, ब्रेकडाऊन करा वर्डला. बाइंडर तर हा बाइंड करतो जे एक्सिपियंट आहेत आणि APIs आहेत, ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स, यांना बाइंड करण्यासाठी, कंबाईन करण्यासाठी यूज केले जातात. तर तुम्हाला हा प्रश्न पडला पाहिजे की का गरज आहे एक्सिपियंट्स यूज करण्याची किंवा बाइंडर्सची? जे काही APIs आहेत ते खूप कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये तुम्ही घेता. जर समजा एक तुम्ही 500 mg ची टॅबलेट घेताय, ओके, त्याच्यामध्ये कम्प्लीट ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट आहेत का? नाही. कधी कधी ते फक्त 5 mg च्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये असतात, कधी कधी खूप ते मायक्रो कॉन्सन्ट्रेशन मध्ये असतात. पण ऍज अ सेम कॉन्सन्ट्रेशन मध्ये किंवा कन्झ्युम करण्याच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये ते तुम्हाला अवेलेबल नाहीत होत. म्हणून त्याच्यासाठी एक प्रॉपर इनटेक करण्यासाठी तुम्हाला बाइंडर्स ऍड करावे लागतात.
याच्यामध्ये होल्ड पावडर पार्टिकल्स टुगेदर टू फॉर्म ग्रॅन्युल्स. ऑप्शन 2 एड डिसइंटिग्रेशन. सी इम्प्रूव्स फ्लो ऑफ ग्रॅन्युल्स. डी मास्क बिटर टेस्ट. आता इथे जे ऑप्शन डी आहे तो तुम्हाला थोडासा रिलेटेबल वाटेल, पण जो मास्क बिटर टेस्ट आहे याच्यासाठी स्वीटनर्स यूज केले जाते, नॉट बाइंडर्स. स्वीटनर्स नॉट बाइंडर्स. सो दिस इज नॉट द करेक्ट आन्सर. सो ऑप्शन 1 हे काय करतात, जे पावडरचे पार्टिकल्स आहेत त्यांना एकत्र ठेवण्याचं काम या बाइंडर्सनी केलं जाईल. सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. Now question number 7, which of the following is a semi-solid dosage form applied to the skin? आपण जे काही डोसेज फॉर्म्स बघितले होते की कोणत्या फॉर्म मध्ये एखादे मेडिकेशन्स घेतले जातात, त्याच्यामध्ये टॅबलेट्स, इंजेक्शन्स, कॅप्सूल्स आहेत, ऑइंटमेंट्स आहेत, रेक्टल थ्रू जे काही मेडिकेशन्स घेतले जातात ओरॅफायसिस मधून, त्याच्यामध्ये असं कोणता ड्रग आहे जे सेमी सॉलिड डोसेज फॉर्म मध्ये असतं? कोणता असणार आहे? कॅप्सूल्स काय आहेत? सॉलिड फॉर्म मध्ये. टॅबलेट्स सॉलिड. जे काही आयव्ही साठी फ्लुइड्स असतील ते कसे असतात? लिक्विड फॉर्म मध्ये असणार आहे. लिक्विड. ऑइंटमेंट्स ज्या काही क्रीम्स आहेत ते कशा असतात? सेमी सॉलिड डोसेज फॉर्म्स मध्ये असते. तर क्वेश्चन नंबर 8, सस्पेन्शन्स आर pharmaceutical dosage forms in which? Suspensions. Question read करा नीट. Option A, insoluble solid particles are dispersed in liquid vehicle. Option B, two immiscible liquids are mixed. Option C, drug is fully dissolved in a solvent. And option D, gas is dispersed in a liquid. What's the correct answer? बरोबर आहे रुची, श्वेता, कल्याणी. आन्सर्स बरोबर आहेत तुमचे. समजतंय तुम्हाला जे काय एक्सप्लेन केलं जात आहे? येस. इथे आन्सर सस्पेन्शन्स हे टू इमिसिबल लिक्विड्सला मिक्स करण्यासाठी नाही होत. असं कोणतं इन्ग्रेडियंट आहे जे मोस्ट स्पेसिफिकली दोन इमिसिबल लिक्विड्सला मिक्स करण्यासाठी यूज केलं जातं? काय बोललं जातं त्याला? Yes, the correct answer is option number 1. Insoluble solid particles are dispersed in liquid vehicles. ओके, इथे बघा जे काही तुमचे सिरप्स असतात, लहान मुलांना जे सिरप्स दिले जातात ते सस्पेन्शन्स आहेत. याच्यामध्ये काय होतं, जर तुम्ही बॉटल्सला नीट ऑब्झर्व केलं तर खालच्या साईडला जे काय सबस्टन्स म्हणजे सेटल डाऊन होतात, जे सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत ते सेटल डाऊन होतात. याच्यासाठी इन्स्ट्रक्शन्स पण लिहिले जातात सिरपच्या बॉटल्सवरती की शेक वेल बिफोर यूज, असं. जेणेकरून काय होईल, जे काही सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत डेन्सिटी जास्त असल्यामुळे ते काय होतील, सेटल डाऊन होतील फ्लुइड्स मध्ये. याच्यासाठी त्यांना तुम्हाला कन्झ्युम करण्यासाठी तुम्हाला पहिलं त्यांना प्रॉपरली शेक करावं लागतं. ओके, सो सस्पेन्शन्स काय असणार आहे? इनसोल्युबल सॉलिड पार्टिकल्स असतात ते, दे आर प्रेझेंट इन लिक्विड व्हेकल्स. ओके, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. Emulsions are dosage forms consisting of two immiscible liquids, one dispensed as a fine droplet in the another. Option B, a solid dispensed in a gas. Option C, a drug dissolved completely in water. And option D, a drug compressed into a solid mass. मी तुम्हाला मागच्याच क्वेश्चन्स मध्ये हा सेकंड ऑप्शन एक्सप्लेन याच्यासाठी नाही केला कारण की ते आन्सरच तसं आहे. इमल्शन्स, इमल्सिफायर्स ऐकलं असेल कधी जरी केमिस्ट्रीत जर तुम्ही स्टडी केलं असेल, इमल्सिफायर्स माहिती असेल तुम्हाला. हे जे काही दोन इमिसिबल लिक्विड्स, फॉर एक्झाम्पल वॉटर अँड ऑइल, हे कसे म्हणजे प्रॉपरली इमिसिबल आहेत, हे एकमेकांसोबत मिक्स नाहीत होत.
ओके. पण जे इमल्सिफायर्स असतील ते काय करतील, एका सर्टन लेवलपर्यंत यांचं टेन्शन रिड्यूस करतात आणि काही कॉन्सन्ट्रेशनमध्ये यांना मिक्स करण्याचं काम केलं जाईल. तर याच्यामध्ये इमल्शन्स आर डोसेज फॉर्म कन्सिस्टिंग ऑफ व्हॉट, तेच ऑप्शन इथे बघा. 2 immiscible liquids, one dispersed as a fine droplet in another dispersed in a gas. ओके, समजते सर्वांना? ओके, इमल्शन, व्हेरी गुड रुची, त्यांना इमल्शन्स म्हटलं जातं. The question number 10. The stabilizing agent used to prevent phase separation in emulsion is called. हा सेपरेशन प्रिव्हेंट करतोय इमल्शन्स मध्ये, याला म्हटलं काय जातं? इमल्सिफायझिंग एजंट, डिसइंटिग्रेंट, ल्युब्रिकंट, प्रिझर्वेटिव्ह ओनली. आता तुम्हाला माहिती असेल प्रिझर्वेटिव्ह इज द रॉंग आन्सर, कारण की प्रिझर्वेटिव्ह हे जे काही मेडिकेशन्स असतील त्यांना लॉंगर पिरियडसाठी राहण्यासाठी पण यांच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ऍड केले जातात. सेम जसं एक पॅकेट फूड आहे, कॅन फूड्स असतात, त्यांना जास्त टाइम पर्यंत ठेवण्यासाठी काही प्रिझर्वेटिव्ह ऍड केले जातात, तसंच मेडिकेशन्स मध्ये पण यूज केले जाते. ल्युब्रिकंट कशासाठी? कंझ्युम प्रॉपरली केलं जाऊ शकतं. डिसइंटिग्रेंट, ज्यावेळेस मेडिकेशन तुम्ही घेताय त्याला बॉडीमध्ये डिझॉल्व्ह करण्यासाठी डिसइंटिग्रेंट इम्पॉर्टंट आहे. पण इथे इमल्शन्स विचारलं होतं, याच्यामध्ये प्रेझेंट असणारे इमल्सिफाईंग एजंट. ओके, क्वेश्चन नंबर 11. Parenteral dosage forms are administered by. याच्या आधी मी तुम्हाला खूप वेळेस एक्सप्लेन केलाय. एक रूट असतो तुमचा ओरल रूट, आणि दुसरा प्रेझेंट असणारे पॅरेंटेरल रूट. ओरल रूट मध्ये काय होतं, ज्यावेळेस तुम्ही मेडिकेशन घेतात त्याच्यामध्ये ते तुमच्या स्टमक मध्ये जाणार आहे, काही प्रमाणामध्ये ऍसिडिटीमुळे डिसइंटिग्रेट होतं. दुसरं आहे लिव्हर, जे काय करतं, त्याचं बायो ट्रान्सफॉर्मेशन करतं, बायो मेटाबॉलिझम करतं. फर्स्ट पास इफेक्ट जर जास्त असेल तर बायो अवेबिलिटी काय होणार आहे, डिक्रीज होते. मेडिकेशन घेतल्यानंतर काही प्रमाणामध्ये लिव्हर जर त्याला ब्रेकडाऊन करत असेल तर इथे काय होणार आहे, फर्स्ट पास मेटाबॉलिझम जास्त होतं. आणि हे कसं आहे, फर्स्ट पास मेटाबॉलिझम जर जास्त असेल तर बायो अवेबिलिटी विल बी डिक्रीज्ड. आणि जर तेच तुम्हाला हे इलिमिनेट करायचं आहे, फर्स्ट पास मेटाबॉलिझम कमी करायचं आहे, बायो अवेबिलिटी ऑफ ड्रग शुड बी इन्क्रीज, याच्यासाठी पॅरेंटेरल रूटने ड्रग्स घेणं गरजेचं आहे असं म्हटलं जातं. तर पॅरेंटेरल रूट्समध्ये ड्रग्स घेण्यासाठी तुम्ही त्यांना एकतर इंजेक्शन्स मधून घेऊ शकता, जे काही सलाईन्स असतात त्याच्या थ्रू घेऊ शकता, कारण की हे काय करणार आहे, डिरेक्टली ब्लड फ्लो मध्ये मेडिकेशन्स तुमच्या इंजेक्ट करतं. ज्यावेळेस एखादं ड्रग ब्लड फ्लो मध्ये ऍड होत आहे त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी इलिमिनेट केल्या जाते. फर्स्ट पास मेटाबॉलिझम ज्यावेळेस कमी होणार त्यावेळेस बायो एम आय ऑडिबल? रुची, वैष्णवी, आफरीन, आवाज येतोय सर्वांना? एकदा मला चॅटबॉक्स मध्ये सांगा. येस, ओके.
फाईन. येस, इथे मी तुम्हाला काय सांगत होते, पॅरेंटरल रूटसाठी काय नेसेसरी आहे. जे काही तुम्ही मेडिकेशन्स घेता ते इंजेक्शन्स थ्रू घेतले जाते, जेणेकरून जे गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक आहे, म्हणजे जो जीआय ट्रॅक आहे, ज्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्ड आहे, स्टमक, लिव्हर, यांनी काय करणार आहे, डिसइंटिग्रेशन ऑफ ड्रग. ते कमी जर झालं तर फर्स्ट पास मेटाबॉलिझम ऑफ ड्रग विल रिड्यूस. ज्यावेळेस फर्स्ट पास मेटाबॉलिझम हे रिड्यूस होतं, बायो अवेबिलिटी आपोआप वाढते. आणि इथे इम्पॉर्टंट आहे बायो अवेबिलिटी वाढणं. तर इथे इंजेक्शन bypassing the gastrointestinal tract is important. Now question number 12. Question काय, which route of parenteral administration allows the fastest onset of drug action? मी याच्या आधी तुम्हाला सांगितलंय अशा टाइपचे क्वेश्चन्स PYQs मध्ये बघितलेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असे आहेत. फास्टेस्ट ऍक्शन कशामध्ये मिळते, पॅरेंटरल ऍडमिनिस्ट्रेशनसाठी. जर इथे ओरल ऍडमिनिस्ट्रेशन पण असेल आणि पॅरेंटरल ऍडमिनिस्ट्रेशन पण असेल तर तुम्हाला काय करायचंय, प्रेफरन्स पॅरेंटरल ऍडमिनिस्ट्रेशनला द्यायचं आहे. पण इथे जर सगळेच पॅरेंटरल ऍडमिनिस्ट्रेशन आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात फास्टेस्ट ऍक्शन कशाची दाखवली जाते असं विचारलं तर ते असणार आहे इंट्राव्हेनस. म्हणून तुम्ही काय करता, इंजेक्शन घेतात. एखादा व्यक्ती जो खूप जास्त प्रमाणामध्ये डिहायड्रेटेड आहे किंवा लॅक ऑफ एनर्जी बघितली जाते त्याच्यामध्ये, तर डॉक्टर प्रेफर नेहमी करतात की त्यांना इंजेक्शन द्यावे, IV द्यावं. ओके, जेणेकरून त्यांच्यामध्ये जे काही एनर्जी इनटेक आहे ते लवकरात लवकर जास्त वाढेल. तर इंट्राव्हेनस इज द करेक्ट आन्सर. नाउ क्वेश्चन नंबर 13. Suppositories are solid dosage forms designed for insertion into. मी आत्ताच क्वेश्चनचा आन्सर सांगितलं होतं मागचं ऑप्शन एक्सप्लेन करताना तुम्हाला. सपोजिटरीज मध्ये ड्रग कोणता याच्यामध्ये इन्सर्ट केलं जातं, रेक्टम, वजायना, युरेथ्रा. ऑप्शन बी माउथ ओनली, ऑप्शन सी nasal cavity only, and option D that is ear canal only. Yes, what's the correct answer? Question number 13. एक्सप्लेन केलंय मी तुम्हाला क्लासमध्ये हे. येस, व्हेरी गुड. तर इथे बघा, जे काही सपोजिटरीज असतात त्यांना जे काही तुमच्या बॉडीच्या ओपनिंग्स असतात, लाईक रेक्टम, वजायना, युरेथ्रा, याच्यामध्ये सपोजिटरीज याच्यासाठी डिझाईन केले जातात. ओके, नॅसल कॅव्हिटी इज नॉट द आन्सर, ओरल कॅव्हिटी, इयर कॅनल इज नॉट द आन्सर. Option number 1 is the correct answer. Now question number 14. Aerosols as a dosage forms deliver drug primarily via. जे काय एरोसोल्स आहेत, लगेच समजून झालं पाहिजे तुम्हाला की एरोसोल्स हे काय असतात, फाईन ड्रॉपलेट्स. ओके, जर या फॉर्म मध्ये पण एखादं मेडिकेशन घ्यायचंय तर ते कसं घेतलं जातं. ऑप्शन ए, फाईन मिस्ट स्प्रे प्रोपेल्ड बाय पाश्चराइज्ड गॅस. Option B, direct solid compression, slow dissolution in water and freeze drying. कसं हे करणार आहे, तर ऑप्शन्स बघूनच कळेल. फाईन मे स्प्रे प्रोपेल्ड बाय पाश्चराइज्ड गॅस, गॅस थ्रू हे एरोसोल्सचे ड्रॉपलेट्स जनरेट केले जाते. सॉलिड कॉम्प्रेशन्स नसणार आहेत, स्लो डिझॉल्युशन इन वॉटर नसेल, फ्रीज ड्राईंग पण नसेल. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. Now question number 15. Lyophilization, that is freeze drying, is used in pharmaceutical manufacturing too. Lyophilization आहे ज्याला काय म्हटलं जातं, फ्रीज ड्राईंग. खूप हायर कोल्ड टेम्परेचर्स वरती यांना ड्राय केलं जातं, जेणेकरून एखादं मेडिकेशन खूप लॉंगर टाइम पर्यंत राहील. तर याच्यामध्ये एक्झॅक्टली होत आहे का. ऑप्शन ए, रिमूव्ह वॉटर फ्रॉम अ हीट सेन्सिटिव्ह ड्रग सोल्युशन टू इम्प्रूव्ह सोल्युबिलिटी. ऑप्शन बी, increase drug solubility in oil, and C, that is coat tablets with sugar. D, compress powders into pellets. पहिलं तर हे माहिती पाहिजे की लायोफिलायझेशन मध्ये या प्रोसेसेस होत नाहीत. शुगर कोटिंग किंवा पावडर्सला कॉम्प्रेस केलं जात नाही याच्यामध्ये. तर याच्यामध्ये फक्त ऑप्शन ए आणि बी राहत आहे तुमच्याकडे. तर लायोफिलायझेशन हे त्यांच्या शेल लाईफ किंवा त्यांच्या लाईफ साठी इम्पॉर्टंट आहे.
लॉंगर पिरियडसाठी राहण्यासाठी. तर याचं कोरिलेशन हे ड्रग सोल्युबिलिटी इन ऑइल साठी नाही. सो ऑप्शन नंबर बी इज नॉट द आन्सर. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. द क्वेश्चन नंबर 16. Yes. Now read the question number 16. Capsules are classified into which two main types based on shell type? कोणत्या दोन टाइप मध्ये त्यांना क्लासिफाय केलं जातं? हार्ड जिलेटिन अँड सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल्स, एंटेरिक अँड नॉन एंटेरिक कोटेड कॅप्सूल्स, कोटेड अँड अनकोटेड कॅप्सूल्स, इफरवेसेंट अँड नॉन इफरवेसेंट कॅप्सूल्स. इथे कॅप्सूल्स बोलतोय आपण. What's the answer? Yes, question number 16. तर जर दोन टाइप मध्ये यांना क्लासिफाय केलं जात आहे तर ते काय असणार आहे? एक तर हार्ड जिलॅटिन अँड सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल्स. एंटेरिक कोटेड हे कशाच्या बेसिस वरती असतं? ते त्यांचा ड्रग कुठे डिलिव्हर करणार आहे. ओके, तर इथे जर कॅप्सूल दोन इम्पॉर्टंट टाइप मध्ये होत आहेत डिस्ट्रीब्यूट त्यांच्या शेलच्या बेसिस वरती, तर ते हार्ड जिलॅटिन अँड सॉफ्ट जिलॅटिन. जर तुम्ही बघितलं असेल अशा टॅबलेट्स ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली ऍसिडिटीसाठी अँटासिड जे घेतले जातात ते असतात हार्ड जिलॅटिन. सॉफ्ट जिलॅटिन जर तुम्ही बघितलं असाल जे काही विटॅमिन ईच्या ज्या कॅप्सूल्स असतील दोज आर द सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल. फॉर एक्झाम्पल मी सांगतोय तुम्हाला. इथे बघा सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल्स टिपिकली कंटेन्स वॉट? त्यांचा कोटिंग जे आउटर आहे ते कसं आहे? सॉफ्ट आहे. तर त्यांच्यामध्ये जे सबस्टन्स असेल ते सॉफ्ट असेल, लिक्विड आहे, सेमी सॉलिड आहे, पावडर आहे, काय एक्झॅक्टली? तर ऑप्शन आहे लिक्विड और सेमी सॉलिड ड्रग फिल्ड, बी ड्राय पावडर्स, इफोवेसेंट कॅप्सूल्स अँड डी कॉम्प्रेस टॅबलेट्स. जे काही सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल्स असतात त्याच्यामध्ये लिक्विड किंवा सेमी सॉलिड ड्रेसेस किंवा ड्रग फिल्ड प्रेझेंट असतात. The question number 18. Which dosage form is designed to disintegrate, dissolve rapidly in the mouth without water? नीट रीड करा. Rapidly in the mouth without water. इथे वॉटरची गरज नाही पडणार आहे आणि ते माउथ मध्ये डिझॉल्व्ह होत आहे. आता एंटेरिक कोटेड मध्ये काय बघितलं होतं आपण? टॅबलेट कुठे रिलीज करणार आहे त्यांचा सबस्टन्स? स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. म्हणूनच त्या एंटेरिक कोटेड आहे. ते स्टमकला पण त्यांच्या ऍसिडिटीला पण प्रिव्हेंट करतील. मग ह्या टॅबलेट्स माउथ मध्ये रिलीज होतील का? नो. ओके, सस्टेन रिलीज टॅबलेट्स. सस्टेन रिलीज प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन मध्ये जास्त टाइम पर्यंत ड्रग राहावं यासाठी सस्टेन रिलीज टॅबलेट घेतले जाते. तर हे पण करेक्ट आन्सर नसेल. तर ऑप्शन 2 राहतात ओरली डिसइंटिग्रेटिंग टॅबलेट आणि दुसरा आहे सपोजिटरीज. पण इथे काय लिहिलंय? माउथ विदाउट वॉटर. इथे डिसइंटिग्रेशन आल्यामुळे तुम्ही काय लिहिलं? ऑप्शन नंबर ए दॅट इज ओरली डिसइंटिग्रेटिंग टॅबलेट इज द करेक्ट आन्सर. सपोजिटरीज इज नॉट द आन्सर. द क्वेश्चन नंबर 19. Transdermal patches deliver drugs by. Transdermal. Derma is the outer membrane of skin. त्यांच्या पण वरच्या साईडला त्या प्रेझेंट असतील पॅचेस. आता ते काय करणार आहे? कंट्रोल ऍब्झॉर्प्शन थ्रू स्किन इनटू सिस्टमिक सर्क्युलेशन. याच्या नावावरूनच तुम्हाला कळायला पाहिजे. ट्रान्सडर्मल. डर्मल इज नथिंग बट स्किन. जे काही स्किनच्या वरती जे पॅचेस लावले जातात तुम्ही बघितलं असेल त्याच्या थ्रू काय केलं जातं? ड्रग्स आतमध्ये बॉडीच्या आतमध्ये इंजेक्ट केले जातात. तर याच्यामुळे काय होईल? कंट्रोल रिलीज. कंट्रोल रिलीज म्हणजे रॅपिड रिलीज पण होणार नाही, ऍब्झॉर्प्शन पण नाही होणार, जेणेकरून तुमच्या ब्लड मध्ये त्या ड्रगचा स्पाइक होत नाही. त्याच्यामध्ये स्लोली रिलीज केलं जातं ऍब्झॉर्प्शन, जेणेकरून ते सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये एका कंट्रोल वे फॉर्म मध्ये आतमध्ये जाईल.
Question number 20. An advantage of transdermal drug delivery system is. आता या सेम प्रोसेसचा ॲडव्हान्टेज काय आहे? That is avoidance of first pass hepatic metabolism, B, rapid onset without seconds, C, suitability for all drug molecular sizes, no need for skin permeability. काय असेल याचं करेक्ट आन्सर? तुम्हाला जे क्लासेसमध्ये मी कॉन्सेप्ट शिकवलेत त्याच्या बेसिसवरती तुम्हाला आन्सर फाइंड आउट करायचं आहे. ट्रान्सडर्मल, डर्मा ही कशी असते, यांच्या मेम्ब्रेन्स कशा असणार आहेत, लिपिड सोल्युबल असेल, म्हणून जो काही ड्रग तुम्ही घेताय तो कसा प्रेझेंट पाहिजे, लिपिड सोल्युबल पाहिजे. आणि ट्रान्सडर्मल हे कंट्रोल रिलीज, आधीच्याच क्वेश्चन मध्ये बघितलं की कंट्रोल ऍब्सॉर्प्शन होणार आहे, तर रॅपिड ऑनसेट होईल का याचं? रॉंग. आणि ते नो नीड फॉर स्किन परमेबिलिटी, कसं काय स्किन परमेबिलिटी इन्व्हॉल्व नसेल याच्यामध्ये? असेल. स्किन परमेबिलिटी इम्पॉर्टंट आहे, कारण की स्किनचे जे काही तुमचे सेल मेम्ब्रेन्स आहेत त्या लिपिडने बनलेले असतात, आणि एखाद्या ड्रगला जर सेल मेम्ब्रेन्स मध्ये एंटर करायचे त्याच्यासाठी त्याची लिपिड सोल्युबिलिटी असायला हवी. तर हे पण आन्सर चुकीचं. आता सुटेबिलिटी फॉर ऑल ड्रग मॉलिक्युलर सायझेस, कसं काय? ऑल ड्रग मॉलिक्युलर सायझेस साठी नसेल. तुम्ही बघितलं आतापर्यंत मी तुम्हाला सांगितले जे काही स्मॉल मॉलिक्युलर सायझेसचे ड्रग्स आहेत ते इझिली एंटर करू शकतील, लार्ज मॉलिक्युल्स एवढे लवकर एंटर करत नाहीत. तर ऑप्शन नंबर सी इज द रॉंग. सो ऑप्शन नंबर 1 दॅट इज अवॉइडन्स ऑफ फर्स्ट पास हेपॅटिक मेटाबॉलिझम. याचं कारणच हे आहे की का तुम्ही ट्रान्सडर्मल पॅचेस लावता. स्किनवरती जे पॅचेस असतात ज्याच्यामध्ये ड्रग्स प्रेझेंट आहेत याच्यामधून तर कंट्रोल रिलीज होईल, पण याच्यामुळे ड्रग तुमच्या जीआय ट्रॅक मध्ये एंटर नाही करत, गॅस्ट्रो इंटेस्टिनल सिस्टीम मध्ये एंटर नाही करत, जेणेकरून हिपॅटिक इज नथिंग बट तुमचा लिव्हर काय करतं, मेटाबॉलिझम करते त्या ड्रग्स, ते होणार नाही, आणि डिरेक्टली ड्रग सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये एंटर करेल, म्हणजे बायो अवेबिलिटी वाढेल, फर्स्ट पास मेटाबॉलिझम डिक्रीज होईल. ओके, हे ऍडव्हान्टेज आहे ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी सिस्टीमचं. समजते सर्वांना? जर तुम्हाला असं वाटत असेल की सारखं रिपीटेड ऑप्शन ए रिपीट होतोय ऍज अ करेक्ट आन्सर, ठीक आहे, तुम्ही ऑप्शन्स नका बघू, फक्त आन्सर्सच्या बेसिसवरती मला सांगा, समजून घ्या जास्तीत जास्त. क्वेश्चन नंबर 21. Syrups are aqueous dosage forms categorized by. Syrups are aqueous dosage forms categorized by high concentration of sugar dissolved in water, oils as the main vehicle, C, suspended insoluble particles, alcohol as the main solvent. अल्कोहोल प्रेझेंट असू शकतं पण मेन सॉल्व्हंट म्हणून नाही यूज केलं जात. तुम्हाला माहिती असेल की सिरप्स असतात ज्याच्यामध्ये अल्कोहोल प्रेझेंट असतं काही कॉन्सन्ट्रेशन मध्ये, पण जर अल्कोहोलच मेन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एक सॉल्व्हंट म्हणून यूज केलंय तर तसं बघितलं नाही जात. ऑप्शन डी इज नॉट द करेक्ट आन्सर. सिरप्स मध्ये ऑइल हा मेन व्हेकल नसतो. मी तुम्हाला आताच एक एक्झाम्पल दिलं होतं की सिरप्स मध्ये असे काही इनसोल्युबल पार्टिकल्स असतील जे सेटल डाऊन होतात, पण याच्यामध्ये मेन एक इम्पॉर्टंट पार्ट आहे जो तुम्हाला माहिती पाहिजे. लहान मुलांना आपण जास्तीत जास्त सिरप्स देतो. का बरं? कारण की जे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडियंट्स आहेत ज्यांच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये एक ॲबनॉर्मल फंक्शनिंग स्टॉप होते किंवा नॉर्मल फंक्शन करायला लागतं बॉडी, तर त्याची टेस्ट काही याच्यामध्ये खूप जास्त बिटर असू शकते. त्याला कोट करण्यासाठी आणि लहान मुलांनी मेडिकेशन्स घ्यावे म्हणून यांच्यामध्ये शुगर बेस जास्त असतो, म्हणजे शुगर जास्त प्रेझेंट असते, म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग किंवा शुगर डिझॉल्व्ड इन वॉटर. दिस इज द करेक्ट आन्सर, ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 22. Elixirs differs from syrups mainly because elixirs are 1. Hydroalcoholic
sweetened solution, B purely aqueous with high sugar content. आता हे purely aqueous with high sugar content कोण आहेत? सिरप्स आहेत. सिरप्स मध्ये जास्तीत जास्त शुगर्स असतात आणि aqueous वॉटर बेस असतो. सेमी सॉलिड प्रिपरेशन्स नो. सॉलिड डोसेज फॉर्म्स नो. सो ऑप्शन नंबर 1 हायड्रो अल्कोहोलिक, जे काही याच्यामध्ये तुम्ही म्हणता सिरप्स मध्ये अल्कोहोल असतात त्यांना इलेक्झिर्स म्हटलं जातं. स्वीटन सोल्युशन्स तर दोन्ही पण आहेत, सिरप्स पण आहेत आणि इलेक्झिर्स पण आहेत, पण बेस सगळ्यांचा या दोघांचा पण बेस डिफरंट आहे. ॲक्वियस बेस किंवा वॉटर बेस हा प्रेझेंट असणारे सिरप्स मध्ये आणि इलेक्झिर्स मध्ये प्रेझेंट असणारे हायड्रो अल्कोहोलिक बेस. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? इज इट क्लिअर? येस रुची, बरोबर आहे. इथपर्यंत समजतंय का सर्वांना? येस. ओके, सो क्वेश्चन नंबर 23. Which dosage form is used for local anesthesia or drugs delivered to the eye? जर लोकल अॅनेस्थेशिया द्यायचं असेल, अॅनेस्थेशिया स्टडी केले आपण, त्याच्यामध्ये दोन, जनरल अॅनेस्थेशिया आणि अनदर इज लोकल अॅनेस्थेशिया. ड्रग डिलिव्हरी कोणती असणार याच्यामध्ये? ऑप्थॅल्मिक सोल्युशन्स म्हणजे जे ऑइंटमेंट्स म्हणून दिले जातात. दुसरा आहे सपोजिटरीज, सी इज ट्रान्सडर्मल पॅचेस अँड डी इज इंजेक्शन ओनली. लोकल अॅनेस्थेशिया दिला जातोय पण आईला दिला जातोय. काय असणार याचं करेक्ट आन्सर? ओके, तुम्हाला आतापर्यंत वाटेल की लोकल अॅनेस्थेशिया पर्टिक्युलर साईटला लोकल साईटवरती इंजेक्शन दिले तरी होऊन जाईल, पण बघा इथे जे काही लोकल अॅनेस्थेशिया तो कुठे डिलिव्हर करायचंय? आय मध्ये डिलिव्हर करायचंय इंजेक्शन. इज इट पॉसिबल टू गिव्ह बाय इंजेक्शन्स? नो. That's why ophthalmic solution or ointments are used to give local anesthesia to your eyes. ओके, डोळ्यांसाठी जो काही अॅनेस्थेशिया दिला जातो तो ऑइंटमेंट थ्रू दिला जातो, किंवा असे जे काही ड्रॉप्स त्यांना काय म्हटलं जातं? ऑप्थॅल्मिक सोल्युशन्स, त्याच्या थ्रू दिला जातो. सो ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. Pessaries are solid dosage forms specifically designed for administration via the. आता जे पेस्ट्रीज असतात, ओके, ते कशाच थ्रू दिले तर त्यांना पेस्ट्रीज म्हटलं जातं. वजायना, रेक्टम, नोज आणि इयर. आता एवढं तर माहिती असेल तुम्हाला की सपोजिटरीजचाच एक पार्ट आहे. सपोजिटरीज मध्ये वजायना, रेक्टम येईल, इयर, नोज येत नाही. मग या दोघांच्या ह्याच्यामधून कशाला पेस्ट्रीज म्हटलं जातं? दॅट इज वजायना. ओके, क्लिअर आहे? क्वेश्चन नंबर 25. Which type of injection is administered directly into the spinal किंवा subarachnoid space? Come on, मी सांगितलंय तुम्हाला. Intrathecal injection, intravenous injection, subcutaneous injection, intradermal. रीड करा क्वेश्चन. स्पायनल कॉर्ड मध्ये जे डिरेक्टली इंजेक्शन दिलं जातं त्याला काय म्हटलं जातं? ज्यावेळेस एखादं इंजेक्शन वेन्स मध्ये तुमचा ड्रग ऍडमिनिस्टर करणार आहे त्याला म्हटलं जातं इंट्राव्हेनस. नावावरून बघा, इंट्राव्हेनस, इनसाइड द वेन्स. इंट्राडर्मल जे काही तुमच्या ओरल कॅव्हिटी आहेत त्याच्यामध्ये जे दिलं जातं इंट्राडर्मल. सबक्युटेनियस इंजेक्शन्स आर गिव्हन युअर फॅटी लेज. जे काही फॅट लेज आहेत बॉडीच्या त्याच्यामध्ये जे इंजेक्शन दिले जातात दोज आर द सबक्युटेनियस इंजेक्शन्स. आणि ज्यावेळेस एखादं इंजेक्शन डिरेक्टली तुमच्या स्पायनल कॉर्ड मध्ये दिलं जातं त्याला म्हटलं जातं इंट्राथेकल इंजेक्शन. मोस्ट स्पेसिफिकली प्रेग्नन्सीच्या टाइम मध्ये, लेबर पेन्सच्या टाइम मध्ये इंट्राथेकल इंजेक्शन दिले जातात. ऑप्शन ए, इंट्राथेकल इंजेक्शन्स. ओके, क्वेश्चन नंबर 26.
Depot injections are formulated to provide. Depot injections are formulated to provide 1. Slow or prolonged drug release for injection site. B. Immediate systemic effect. C. Rapid onset with seconds. And D. Topical local effect only. Depot. तर बघा इथे ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. स्लो प्रोलॉंग ड्रग रिलीज फ्रॉम द इंजेक्शन साइट. ओके, त्याच इंजेक्शन साईटवरून जर खूप टाइमपर्यंत ड्रग रिलीज करायचं असेल तर तुम्ही बघितलं असेल डीपॉट. फक्त जे काही नीडल्स असतील ते बॉडीच्या आतमध्ये इन्सर्ट केले जातात आणि तिथून ड्रग रिलीज केला जातो. ओके, तर इथे मी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून दाखवते. जर समजा हा हात आहे, मला एवढं चांगलं डायग्राम नाही येणार. ओके, तर याच्यामध्ये बघा अशा काही कॅरिंग व्हेकल्स असतात ज्याच्यामध्ये हे ड्रग प्रेझेंट असणार आहे आणि नीडल्स हे तुमच्या वेन मध्ये प्रेझेंट असते, इंट्रावेनस असते. तर याच्या थ्रू सस्टेन रिलीज केला जातो ऑफ द ड्रग इनसाइड युअर बॉडी. सो करेक्ट आन्सर इज स्लो प्रोलॉंग ड्रग रिलीज फ्रॉम द इंजेक्शन साइट. क्वेश्चन नंबर 27. Which elixir is added to tablet to improve powder flow during compression? एक्सिपियंट काल एक्सिपियंट सॉरी इलिक्झिर म्हटलं असेल तर चुकलं, एक्सिपियंट आहे. विच एक्सिपियंट? एक्सिपियंट जे ऍड केले जातात, जे काही एक्स्ट्रा ऍडिशनल प्रॉपर्टीज आहेत एखाद्या ड्रगच्या, त्यांच्यासाठी एक्सिपियंट्स ऍड केले जाते. ओके, एक्सिपियंट डज नॉट शो एनी काइंड ऑफ थेराप्युटिक इफेक्ट. कोणताही थेराप्युटिक इफेक्ट या एक्सिपियंट्सनी दाखवला नाही जात. फक्त ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स हे थेराप्युटिक किंवा फार्माकोलॉजिकल इफेक्ट दाखवतात बॉडीमध्ये. ओके, तर कशासाठी? पावडर फ्लो हा राहिला पाहिजे, इम्प्रूव्ह झाला पाहिजे. कॉम्प्रेशन टॅबलेट ज्यावेळेस बनवले जातात त्यावेळेस जे काही ऍक्टिव्ह आणि एक्सिपियंट्स मिक्स केले जाते त्यांना कॉम्प्रेस करावं लागतं. त्याच्यासाठी पावडर फ्लो मेंटेन करायला कोणते एक्सिपियंट्स ऍड केले जातात? कलरिंग एजंट नो, प्रिझर्वेटिव्ह नाही, स्वीटनिंग एजंट्स पण नसेल, याच्यासाठी आहे ग्लायडेंट. ओके, हे लक्षात ठेवायचे कोणते कोणते एक्सिपियंट्स आहेत, काय काय फंक्शन आहे त्यांचं. कॉम्प्रेसन्स, डिसइंटिग्रेंट्स, ग्लायडेंट्स, ल्युब्रिकंट्स, स्वीटनिंग एजंट, प्रिझर्वेटिव्ह, कलरिंग एजंट्स सगळे माहिती पाहिजे तुम्हाला. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 28. फिल्म कोटेड टॅबलेट्स आर कोटेड प्रायमरीली टू. जसं एंटेरिक कोटेडचा यूज काय होता, तुमच्या इंटेस्टाइन मध्ये ते ड्रग रिलीज व्हावं म्हणून एंटेरिक कोटेड होता. कारण की ज्यावेळेस इंटेस्टाइन मध्ये एखादा ड्रग जातोय त्याच्या आधी त्याला स्टमक थ्रू पास व्हावं लागतं आणि स्टमक मध्येच त्याचं डिसइंटिग्रेशन झालं तर इंटेस्टाइन मध्ये त्याचं ऍब्सॉर्प्शन नाही होत. ओके, सो एंटेरिक कोटेडला बाहेरच्या साईडून कोटेड असतात ते. आता इथे फिल्म कोटेड आहेत टॅबलेट्स, ते का केले जातात फिल्म कोटेड? ऑप्शन 1, मास्क टेस्ट, odor and improve appearance while allowing quick dissolution. B, that is delay release until reaching the colon. Colon is nothing but your intestine. Okay. Option C, prevent any drug release. And D, increase tablet weight sufficiently. कोणतेही कोटिंग टॅबलेटचं वेट वाढवण्यासाठी नाही केले जात. जो काही बॉडीमध्ये रिलीज आणि ऍब्झॉर्प्शनचा पार्ट आहे त्याच्यासाठी कोटेड केले जातात. ओके, सो ऑप्शन डी इज नॉट द करेक्ट आन्सर. डिले रिलीज अंटिल रिचिंग द कोलोन ओनली. इथे फिल्म कोटेड आहे. बघा, 2 टाईपच्या कोटेड असतात. नोट डाऊन करा, हे एंटेरिक कोटेड, एंटेरिक कोटेड आणि दुसरं आहे फिल्म कोटेड. फिल्म इज नथिंग बट स्लाइट. एकच मिनिट. एंटेरिक कोटेड हे कोलॉन
तुमचा जो कोलॉन आहे किंवा स्मॉल इंटेस्टाईन आहे त्याच्यामध्ये ॲब्झॉर्प्शनसाठी एंटेरिक कोटेड असते. आणि फिल्म कोटेड एखादी टॅबलेट आहे त्याची बिटरनेस, त्याचा ओडोर, स्मेल हे सगळं प्रिव्हेंट करण्यासाठी त्यांना फिल्म कोटेड असतील. ओके, ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 29. Buccal and sublingual tablets are designed for absorption through. तुम्ही बघितलं असेल काही ज्या मेडिकेशन्स आहेत डॉक्टर्स तुम्हाला सांगतात की तुम्हाला ती सोलो नाही करायचे, तुम्हाला तुमच्या टंग खाली टॅबलेट ती विरघळू द्यायची आहे. ओके, मोस्ट स्पेसिफिकली ज्यावेळेस नॉर्शिया जास्त होतो त्या केसेसमध्ये डॉक्टर तुम्हाला सांगतात की ही टॅबलेट तुम्हाला सोलो नाही करायची, तोंडात ठेवायची फक्त, ती विरघळते. ओके, तर याचा काय इम्पॉर्टन्स आहे, याचं काय असतं फंक्शनिंग, कसं होतं याचं? स्टमक लाइनिंग मध्ये याचं ऍब्झॉर्प्शन होणार आहे का? रेक्टल म्युकोसा हे ऑरिफायसेस नाही, हे माउथच्या कॅव्हिटीज मधून इन्सर्ट केलेले टॅबलेट्स आहेत. रेक्टल म्युकोसा इज नॉट द आन्सर. नासल म्युकोसा नाही, कारण की रूट ऑफ इन्सर्शन कुठे आहे? बक्कल कॅव्हिटी किंवा सबलिंग्वल टॅबलेट्स आहेत, म्हणून ऑप्शन सी आणि ऑप्शन डी इलिमिनेटेड. स्टमक लाइनिंग मध्ये कशी काय ऍब्झॉर्प्शन होईल जर टॅबलेट माउथद्वारे घेताय तुम्ही? ओके, तर याचं ऍब्झॉर्प्शन ओरल म्युकोसा थ्रू होणार आहे आणि हे काय करणार आहे? बायपास करणार आहे फर्स्ट पास मेटाबॉलिझम. कारण की याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट पार्ट आहे सबलिंग्वल टॅबलेट्स आहेत. सबलिंग्वल पार्ट जो तुमच्या टंगच्या खालचा पार्ट असतो, ज्यावेळेस टॅबलेटचं ऍब्झॉर्प्शन होतं तिथल्या ज्या ब्लड कॅपिलरीज आहेत त्याच्यामध्ये ड्रग डिरेक्टली ऍब्झॉर्ब केलं जातं आणि ब्लड सर्क्युलेशन मध्ये एंटर झाल्यामुळे डिरेक्टली फर्स्ट पास मेटाबॉलिझमला इलिमिनेट करेल आणि बायो ऍब्झॉर्प्शन या ड्रगचं जास्त असेल. कळते सर्वांना? इथपर्यंत क्लिअर आहे? येस. ओके, क्वेश्चन नंबर 29 क्लिअर आहे ना? ओके, लास्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 30. क्वेश्चन नंबर 30. Which dosage form utilizes a metered dosage inhaler MDI? क्लासमध्ये सांगितलं मी तुम्हाला, जे काही पल्मोनरी ड्रग डिलिव्हरी आहे त्याच्यामध्ये MDI येतात, मीटर्ड ड्रग इनहेलर्स. याच्यामध्ये काय प्रेझेंट असणार आहे? एरोसोल्स, दॅट इज इनहेलेशन डोसेज फॉर्म. B. suppositories. C. transdermal patches. and D. ophthalmic solutions. इलिमिनेट करा ऑप्शन्स पटापट. एकतर मीटर डोस इनहेलर आहे, इनहेल. ज्यावेळेस पण इनहेलर्स तुम्ही यूज करताय मेडिकेशन घेण्यासाठी त्याच्यामध्ये फक्त एरोसोल्स प्रेझेंट असतील, सपोजिटरीज नाही. बॉडीचे जे अदर ओपनिंग्स आहेत त्याच्यामधून जे तुम्ही ड्रग्स घेता दोज आर द सपोजिटरीज. सो ऑप्शन बी इलिमिनेटेड. ऑप्थॅल्मिक मी काय सांगितलं होतं? ऑप्थॅल्मिक काय असतं? जे काही एअर डोळ्या थ्रू तुम्ही जे मेडिकेशन घेताय, ओके, मोस्टली ड्रॉप्स असतात ते, दोज आर द ऑप्थॅल्मिक. ट्रान्सडर्मल पॅचेस स्किनच्या वरती जो काही सस्टेन किंवा कंट्रोल रिलीज ऑफ मेडिकेशन केला जातो, दॅट इज ट्रान्सडर्मल पॅच. सो ऑप्शन 1 is the correct answer. Aerosols inhalation dosage form. Okay, clear इथपर्यंत? ओके, येस, बरोबर. ठीक आहे, तर यानंतरचा पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात. मोस्ट स्पेसिफिकली काही जे MCQs आहेत ते बघूयात, नाहीतर मग नवीन टॉपिक आपण सुरू करू शकतो. ओके, थँक्यू.